नमस्कार मैत्रिणींनो, आपली मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे कोफ्ता, मलाई कोफ्ता। तर मी एक भोपळा घेतलेला आहे। सगळ्यात पहिले साईडचं काढून घेते, दोन्ही साईडचं। काढून घेतलेलं आहे। आता सोलरने वरचे साल काढून घेते। हे बघा, असे सोलरने साल काढून घेते वरचे। अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायचे भोपळ्याचे। आता किसणीने भोपळा किसून घेऊया पूर्ण। बघा, आपला भोपळा किसून घेतलेला आहे। मी धुवून घेते स्वच्छ पाण्याने। पाणी काढून घेते पूर्ण त्याच्यातलं। एक चम्मच बेसन घेते मी, कोफ्त्यामध्ये ऍड करायचं। एक चम्मच आलं लसणाची पेस्ट, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ। आपले कोफ्ते तयार होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते। आता हे छान मिक्स करून घेऊया हाताने। बघा, बॅटर छान मिक्स केलेलं आहे। घट्ट मिक्स करायचं आहे आणि याची गोळे तयार करूया। आपण अशी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं का आपण ते पाहून घेऊया आधी। तेल गरम झालेलं आहे आपले। तर आपण कोफ्ता फ्राय करून घेऊया। हे बघा, आपण सर्व कोफ्ते फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण मसाला करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। 1 चम्मच मोहरी, मोहरी छान फुटू दिलेली आहे। 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट, फ्राय करून घेतलेले लसूण तेलामध्ये होऊ दिलेलं आहे। घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला, ते पण तेलामध्ये छान होऊ देते। छान मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, छान लालसर राहून तपकिरी रंगाचा। हे बघा, आपला मसाला झालेला आहे। आता मी अर्धा चम्मच हळद, 3 चम्मच लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालते। मिक्स करून घेते छान तेलामध्ये। मसाला छान होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते। याला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। हे बघा, मी थोडं पाणी टाकलेलं आहे, अगदी थोडं। आता याला तेल सुटेपर्यंत असंच होऊ देते 5 मिनिटं।
हे बघा छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आणखीन आपल्याला पाहिजे तसं पाणी ॲड करूया. हे बघा आपली छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याच्यात कोफ्ता मिक्स करूया. हे बघा मी आपला कोफ्ता तयार झालेला या ग्रेव्हीमध्ये ठेवते. हे बघा मी 2 चम्मच याच्यात मलाई ॲड करते. हे बघा आपला छान हॉटेलपेक्षाही सुंदर आपला मलाई कोफ्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला आवडलास आम्हाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.